हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनी आणि आत्ता आपण आलोत सन मराठीवर एक छान अशी मालिका येते आणि त्याचे सगळे कलाकार आता माझ्यासोबत आहेत. तर मी पहिलं संजीवनी ताईंना विचारेन की कसं वाटतंय हा नवीन लुक आणि तो एकदम आम्ही तुम्हाला एकदम असं कोळी आगरी लुकात बघितले आणि आता हा साधा सरळ लुक कसं वाटतंय? खूप बरं वाटते मला ह्या रोलमध्ये आणि ह्या लुकमध्ये की पटकन साडी नेसली जाते आणि पटकन मेकअप होतो. म्हणजे 10-15 मिनटं पण लागत नाही आणि जास्तीत जास्त म्हणजे मी आत्तापर्यंत केले ते सगळे 9वारी साडी, 15वारी साडी असे कॅरेक्टर केलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये खूप मला बरं वाटते आणि हा लुक मला आवडतोय. साधा, सिंपल, म्हणजे मी आहे तशीच छान वाटते मला. तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल? माझं कॅरेक्टर ह्याच्यामध्ये आहे दुर्गा. दुर्गा म्हणजे ती दुर्गाच आहे, म्हणजे सगळं घरावर होल्ड ठेवणारी, म्हणजे तिचं सुनेवर होल्ड आहे आणि तिला एक प्रकारची भीती फक्त एकच आहे की माझा मुलगा, माझ्या सून आहे ती त्याच्यापासून माझ्यापासून लांब घेऊन जाईल ही तिला भीती आहे. ती आहे कॅरेक्टर चांगलं, म्हणजे की ओरडणं, हे करणं, हे करू नका, माझ्या मर्जीनं सगळं झालं पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पण मोठा मुलगा काही कामाचा नसतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त दुसरा लहान मुलगा असतो तो घर सांभाळतो, म्हणजे त्याचं कौतुक करणं, हे करणं. आणि ही माझी मुलगी असते आणि ही माझी नात आहे, पण ही नातीचं कौतुक नाही, कारण ती कशी आहे की लग्न होऊन जाईल सासरी आणि बापाच्या खिशाला लावेल कात्री, म्हणजे आमचे सगळे पैसे घेऊन जाणार, कारण लग्नात खर्च होणार, म्हणून हिचा राग असतो मला. माझं जास्त प्रेम माझ्या नातवावर असतं, कारण तो वंशाचा दिवा आहे, तो काहीतरी आणेल. आणि दुसरी गोष्ट की माझा जो लाडका मुलगा असतो अविनाश, तर त्याला तो म्हणतो की मला लग्न करायचं, आणि त्याचं लव्ह मॅरेज असतं, तर मला लग्न करायचं. म्हणजे कर, पण आई तो ती श्रीमंत घरातली मुलगी म्हटलं मी लगेच करून टाक लग्न, कारण ती येईल तर लक्ष्मी घेऊनच येईल, पण ही कसली अवदसा पळून येते घरी अशीच एका साडीवर. असं मग ते तिला तेव्हापासून तिचा राग येतो. तर तिचा राग येणं म्हणजे वाईट नाही, ती काय तिला त्रास देत नाही, फक्त ओरडत असते, तू मूर्खच आहेस, बावळटच आहेस, अशी आहे तशी आहेस, असं बडबडत असते. बाकी कॅरेक्टर, आणि ह्या कॅरेक्टरमध्ये वेगवेगळ्या छट्टा आहेत, म्हणजे वेगवेगळे मला खूप छान छान मला करता येते ह्या कॅरेक्टरमध्ये. आणि आमचे सर आहेत बाजूचे, माझी ही हरीश आहे, परत ही दीप्ती आहे, ह्या मुली सगळ्या आहेत, सगळ्यांना, आणि मग छान छान होतं ते. तुम्हाला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल माझं कॅरेक्टर. मला तुमच्याकडे यायला आवडेल की आता आजीने सगळं कॅरेक्टर सांगून टाकले, काय कशी सिरियल आहे काय. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की एक तुम्ही पण कोणाची तरी मुलगी दाखवलात कॅरेक्टरमध्ये, रिअल लाईफ मध्ये ऑफकोर्स आहोत आपण, आणि सोबत तुमच्या भावाची पण मुलगी आहे, तर आजी तिच्याशी थोडंसं खडूस लागते, तर तुम्हाला असं काय, म्हणजे काय फिलिंग्स आहेत त्याच्याबद्दल? बेसिकली रेवतीचं असं आहे की मला फार असं काही फरक पडत नाही, पण मी माझ्यात असते, मी माझी स्वार्थी आहे, माझं काम होत आहे ना, मी वाईट पण आहे चांगली पण आहे, पण आय एम व्हेरी मच सेल्फिश की हा माझं हे काम होत आहे, माझं हे काम निघतंय, मला घराच्या बाहेर जायला मिळतंय, मी ते बघते. तर पिऊला नाही मिळतंय तर तो तिचा प्रॉब्लेम आहे. मोबाईल पण नाही. आमच्या प्रथमकडे फोन आहे, प्रथम आमचा कंटिन्यू फोनवर असतो, पण पिहूकडे फोन नाहीये. ठीक आहे ना, मग मी काय करू. पण जर मी ऍज अ रेवती कॅरेक्टर म्हणून मी तशी नसती, किंवा मी चांगले, ऑफकोर्स मी तिची साईड घेतली असते की तिला काही करायचं असेल तर प्लीज तिला परस्यू करू द्या, कारण आपण बघतोय की आजकाल मुली प्रत्येक क्षेत्रात आहेत आणि ते काही ना काहीतरी करतायत. सो तिचं नशीब इतकं आहे की तिला क्लास आणि कॉलेजला तरी पाठवतात, नंतर घरी बसवलं असतं. पण मला पुढे तुझ्याकडे यायला आवडेल की एका साईडला आईला सांभाळायचंय, एका साईडला तुला तुझ्या घरातल्यांनाही सांभाळायचंय, तर तुझी अशी ओढाताण होते का, म्हणजे तारेवरची कसरत होते का? मी माझं क्लिअर आहे की माझ्या आईशीच छान आहे, आणि मला
पटत नाही असं नाही म्हणणार, ती कळकळ आहे माझी की माझ्या बाकी घरातले माझ्याशी नाही चांगले वागत आहेत, पण माझं एवढं क्लिअर आहे की मला माझी आईच खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे मला हे दिसतंय ना की ते आईशी वाईट वागतात, त्याच्यामुळे आज ते जरी माझ्याशी चांगले वागले तरी मी वागणार नाही, कारण ते आईशी वाईट वागतात. पण जास्त जर कोणाबद्दल मला असं वाटत असेल ते बाबांबद्दल वाटतं, कारण की बाबांचं प्रेम आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं असतं आणि ते दिसतं की माझ्या मैत्रिणींच्या वडिलांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, पण माझ्या बाबांचं माझ्यावर मुळीच प्रेम नाही. आणि ह्याचा मला खूप त्रास होतो ऍज अ कॅरेक्टर म्हणून आणि पर्सनली मला सुद्धा, की का हे असं वागतायत. सो ते मला असं, आईचं प्रेम पण आहे पण बाबांचं एक थोडंसं प्रेमाची गरज आहे ते पण आहे, पण त्यांचाही रागच आहे की हे आईशी असं वागतात म्हणल्यावर मला त्यांच्याशी नाही बोलायचं असंच आहे. सो सगळ्यांना सांभाळायच्या पेक्षा मी आईच्याच बाजूने आहे. आजी आता आपल्याला ऑनस्क्रीन खडूस दिसते, ऑफस्क्रीन कशी आहे? खूप प्रेमळ आहे, मला खूप छान आजी मिळाली. मला खूप इच्छा असते की मी आजीची खूप काळजी घ्यावी, आजीला खूप मायने ट्रीट करा. म्हणजे आजी पण ती आता ऑफकोर्स एवढं एक्सपिरियन्स्ड आहे, पण कुठेच रूड नाही, काही नाही, उलट त्यांची एनर्जी येते मला जास्त. आणि मला सतत तिच्या रूममध्ये जायचं असतं की आजीशी गप्पा मारायच्या, आजीवर खायचंय वगैरे. त्यामुळे खूप छान आहे आमचं रिलेशन, खूप. मला ना तुम्हा तिघींना एक प्रश्न विचारायला आवडेल की पाणीपुरीची जर आपण रेसिपी घेतली तर त्या रेसिपीशी तुम्ही कोणाकोणाला कनेक्ट कराल घरातल्या सोबत? म्हणजे जसं पाणीपुरीचं तिखट पाणी, गोड पाणी, रगडापुरी, असं कोणाला घरातल्या सोबत कनेक्ट कराल? गोड पाणी तर आमची बयाच पिहू गोड, अतिशय गोड आहे. नाही, आणि गोड पाणी माझा मुलगा मोठा नाही का तुझा भाऊ, हो हो हो, राजेश हो, दादा वा. पण, तो पण ऑफ स्क्रीन एक्सपिरियन्सच्या नुसार मी राजेंद्र दादा नाही, तो माझी खूप गोड काढतो. तो खूप ऍक्च्युली कसं पाणीपुरीमध्ये, खूप गोड आहे. ऍक्च्युली पाणीपुरीमध्ये माझा मुलगा आहे राजन, मोठा मुलगा, तो खूप हे आहे, गोड आहे तो मुलगा. आणि त्याची बायको म्हणजे ती तिखट मिरची. नाही, ती तिखट मिरची हाय, अवी आहे. नाही नाही, माझा आवी पाणीपुरीचा मसाला असतो ती आत्या, हो. मसाल्यासारखी हा. आहे. तिचं वेगळंच character. आणि बासुंदी असं ते पाणीपुरी बासुंदी टाकते ती आपली अनु माझी. आणि मीठ म्हणजे मी आहे, खारट मीठ म्हणजे मी आहे. आणि ही दोन मुलं म्हणजे प्रथम पुऱ्या, शेव आहे. ही शेव आणि ही पुऱ्या असतात. ही मला ही आणि- गोड पाणीपुरी आहे. गोड पाणी. आणि ही अनुम पुरी ती तिला सगळे खात असतात. तर आपण एक रॅपिड फायर खेळूयात. तुम्ही नुकताच पाहिलेला मूवी जो तुम्हाला आवडलाय, पटकन. आरपार. अर्पण. हो. का आवडला? आपण ना बेसिकली बऱ्याचदा बघतो की एका पॉइंटला त्यांची भांडणं होत असतात आणि मग अगदी जगेत जवळ येतात, पण त्यामध्ये ना टॉक्सिक रिलेशनशिप हे खूप छान त्यांनी दाखवलंय. सो मला ते म्हणजे काय टॉक्सिसिटीमुळे तो आवडलाय का? टॉक्सिसिटीमुळे आवडला नाहीये असा प्रश्न नाहीये, पण हे आपण फार दाखवत नाही की हे पण होत बरोबर असतं. नुसतं गुल्लू गुल्लू आणि हे एवढंच नाही होतं, हे पण आहे. आणि ते त्यांनी छान दाखवलं आणि त्या दोघांनी परफॉर्म पण छान केलंय. सो माझ्या साईडने मला तसं आवडलं. म्हणजे तू तर विचारलंस म्हणून माझं ओपिनियन दिलं. तू काय सांगशील? मी पण असं खूप असं पिक्चर बघणं होत नाही. मी सध्या डिझनीचे मूवीज बघते खूप, त्याच्यामुळे आता मी डिझनी बघितलं नव्हतं खूप वर्ष, पण आता मी ते बघतेय. आधी मी टँगल्ड आता रिसेंटली बघितला, जो मला कधीच बघायचा होता. मला तो आत्ताचा आवडला, पटकन बघितला म्हणून शेवटचा तो आवडला मला. पण यातला कुठल्या एखाद्या कॅरेक्टरला तू रिलेट करू शकतेस? आपल्या रेपेन्झेललाच, तिला सगळ्यात जास्त, ती जशी तिला फ्रीडम हवंय पण ती प्रेमळ सुद्धा आहे, तसं मला सेम तिच्यासारखंच आहे माझं पण, की मला पण खूप फिरायचंय तिच्यासारखं. ऑफकोर्स तिचं स्टोरी डिफरंट आहे, पण स्टील तिला खूप फिरायचंय, तसं मलाही खूप फिरायचंय. एखादी हेट कमेंट आतापर्यंत जर आली ती एकदम हेट देणारी कमेंट किंवा ट्रोल करणारी कमेंट? नाही, अजून तरी म्हणजे हे नाही. लास्ट मालिकेचं मी सांगू शकते का? तेव्हा आलं होतं की आनंदीच्या आयुष्यातले राहू आणि केतू अशी कमेंट होती. पण मला ती काय फार हे नाही वाटली, अशी लागली बिगली नाही, ती कॉमेडी वाटली. अजून तरी काय आलेलं नाही, आता लेट्स इथे बघू काय होतं. मला असं वाटतं की ना आजकाल बऱ्याच लोकांना कळतंय की नाही, ही लोक ना ते कॅरेक्टर प्ले करतायत. म्हणजे आता तेवढी मॅच्युरिटी आलेली आहे प्रत्येकामध्ये. सो फार इतके काही लोक नसतात म्हणजे जे अगदीच त्यांना काहीतरी टाईपच करायचंय म्हणून ते करतात काही ना काहीतरी. ते पण बाकीचे मला इतकी नाही वाटत की आजकाल करत असतील इतकं नेगेटिव्ह कमेंट, कारण की त्यांना खूप मॅच्युरिटी आलेली दिसते आणि त्यांना कळतं की अच्छा ही लोक फक्त एक
परफॉर्मन्स करतायत त्यांचा, किंवा हे त्यांचं कॅरेक्टर आहे. आणि मी तर हेच बोलते, समजा मी नेगेटिव्ह करते आणि मला कोण म्हणालं की अरे ही कशी आहे, 2 द्याव्याशा वगैरे वाटतात, म्हणजे ओके माझं काम चांगलं होतं. सो मी त्यात पॉझिटिव्हिटी शोधते माझी आणि मी ओके कूल चालेल. आता मला तुला अजून एक विचारायचं की तू मगाशी म्हटलीस की मला लग्नाची मतलब उत्सुकता आहे आणि मुलगा वगैरे बघायचा आहे, तर तू तुझा संसार आता रेखणार आहेस, तर जे आता लग्न सराई चालू आहे, तर जे लग्न रेखणार आहेत त्यांचा काय सांगशील? त्या या मुलींना सगळ्यात आधी ऑल द बेस्ट. म्हणजे या सिरियल मध्ये माझं कसं आहे, जरी मला लग्न करायचं आहे पण माझा मुद्दा इतकाच आहे की मला पैसेवाला नवरा हवाय. हा. पैसेवाला नवरा आहे म्हटल्यावर त्याच्याकडे घर बंगला परत नोकर चाकर हे असणारच आहे. सो मला अनुसारखं कामं करायचीच नाहीयेत, मी माझी एन्जॉय करणार. जर असंच तुमचं असेल तर हा वेल अँड गुड, तुम्ही खूप मजा करू शकता. मी रेवती पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगते. पण ऍज अ प्रणिता सांगायला गेले तर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आणि आय नो की सोडून वगैरे जायचं असतं, पण दोन्हीकडचं हँडल करायचं असतं. आणि आजकाल मुली खूप सुपर्ब हँडल करतायत. इनफॅक्ट आधी इतकं नव्हतं की नवरा सपोर्ट करायचा, पण आजकाल नवरा पण खूप सपोर्ट करतो की ओके तुला काही करायचंय, हा तू ते करू शकतेस. जसं मगाशी ती म्हणाली स्टेजवर जेव्हा आईचं ते कार्ड तिने हे करायला वाचलं तेव्हा तिला नवरा सपोर्ट करत होता की ओके जो बेबी झालाय आता तू परत जॉईन कर, मी सांभाळतो. सो आता दोन्हीकडून इनपुट येतं ना तर रिलेशनशिप खूप जास्त छान जातं. जाता प्रेक्षकांना काय सांग? प्रेक्षकांना मी एकच सांगेन की ही सिरियल बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. मी संसार माझा रेखिते ह्या सिरियलमधून आम्ही मेसेज पण दिलेले आहेत. ह्या सिरियलद्वारे मुली, सासू किंवा सुना किंवा नवरे, 4-5 नवरे जरी सुधारले, सासवा जरी सुधारल्या तरी आम्हाला खूप बरं वाटेल. आम्ही ह्या सिरियलमध्ये काम केल्याचं. आणि तुम्ही सुधारलात तर नक्कीच बघा. आम्हाला आमच्या चॅनलला पाठवा पत्र, कारण आम्हालाही आवडेल. आणि ही सिरियल आम्हा सगळ्यांचीच आहे आणि तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. थँक्यू. थँक्यू.